आत्ता ते छत्तीसगडमध्ये निवडणुका झाल्या, तिथं सरकार पलटी झालं. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. छत्तीसगडमध्ये एक इलाका आहे, जसं आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आहे, जसं बुंदेलखंड नावाचा एक भाग आहे. गरिबी एवढी प्रचंड आहे की गाईनं जर शेण टाकलं तर त्या शेणातले दाणे वेचून त्यातले आणखी काय भाकरी करता येईल का किंवा शिजवून खाता येईल का, एवढं प्रचंड दारिद्र्य. मला सांगा तिथले लोक काय करतील? एवढे आपण जर धर्मशाळा उघडून ठेवली तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे ना. माझं हेच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या तरुणांनो, जर छत्तीसगडमधला, बुंदेलखंडमधलं ते सगळं इथं येतंय, मग महाराष्ट्रातल्या, विदर्भ, मराठवाड्यातल्या, मुंबईत का येऊ नये आणि स्वतःचा उद्योगधंदा का करू नये? आणि आपल्याला तर शिवाजी महाराजांनी एवढी सुवर्णमय भूमी तयार करून ठेवलेली आहे. फक्त आम्ही ज्यावेळी पोरांना सांगतो ना, अरे तू लाव चहाची गाडी, तू लाव वडापावची गाडी, तू विक समोसा, विक पाणीपुरी, तो म्हणतो